महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या यादी प्रमुखांचा आज मेळावा बोलवलाय। आपण बघतोय की त्यासाठी मोठ्या प्रमाणात जय्यत अशी तयारी या ठिकाणी सध्या सुरू असलेली बघायला मिळते। या ठिकाणी स्टेज जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि सोबतच मतदार यादी प्रमुख मेळावा इतकंच या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे। कारण अगदी स्पेसिफिक असा हा मेळावा आहे। कारण ज्या पद्धतीने खरं तर गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पक्षातील अनेक राजकीय पक्षाच्या अध्यक्षांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। निवडणूक आयुक्तांसमोर वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले होते। मतदार यादी आणि एकूणच निवडणूक प्रक्रियेसंदर्भात हे प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यानंतर जो संभ्रम गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतो आहे, याच संदर्भात खरं तर आजच्या मेळाव्यातून राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहे आणि आपण बघतोय की त्यासाठी असंख्य अशा खुर्च्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहे। आपल्या मनसेचा झेंडा जो आहे तो देखील या ठिकाणी लावण्यात आला असल्याचं दिसून येत आहे। जवळपास 10,000 असे मतदार यादी प्रमुख आहेत, त्याच्यामुळे त्यांना नेमकं मार्गदर्शन करणार आहे कशा पद्धतीनं यादी अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीनं चुका सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहेत, काय त्याच्यावर केलं पाहिजे आणि कशा संदर्भातले प्रश्न उपस्थित केले पाहिजे। एखाद्या व्यक्तीचं नाव जर त्या ठिकाणी वगळलं गेलं असेल तर नेमकं यादी प्रमुखाची नेमकी भूमिका कशा पद्धतीची असली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी संदर्भातलं मार्गदर्शन जे आहे ते आज राज ठाकरे आपल्या या यादी प्रमुखांना करणार आहेत। सोबतच पदाधिकारी देखील आहेत, त्याच्यामुळे त्यांनाही मार्गदर्शन करणार आहे आणि एकूणच निवडणुकीला कसं सामोरं जायचं आणि त्यासाठी पक्षाची नेमकी स्थिती काय आहे हे देखील आजच्या या एकूणच मेळाव्यातून सांगण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतील। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।